ओबीसी आंदोलकांच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ वडीगोत्री गावामध्ये दाखल। ओबीसी समाजाच्या मागण्यांबाबत चर्चा, तर ओबीसी संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी। मराठा आरक्षणासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध। काँग्रेस नेते अशोक चव्हाणांची मराठा संघटनांना ग्वाही। करने के बारे में जब तक गवर्नमेंट ऑफ इंडिया इसमें कोऑपरेट नहीं करती है, जब तक उसकी कानूनी तब्दीली नहीं लाती है, तब तक 50% का सीलिंग जब तक है, तब तक ये करने के लिए कई बाधाएं हैं। मराठवाड्यामध्ये आतापर्यंत 3462 मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप। 5.5 लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा अंदाज। सर्वाधिक बीड जिल्ह्यामध्ये कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप। भाजपच्या कोंडीनंतर संघाच्या भूमिकेमध्ये बदल। 2 दिवसांपूर्वी विदर्भ संघचालक श्रीधर गाडगेंचा जातीय जनगणनेला विरोध। आज पत्रक काढत आरएसएस कडून भूमिका जाहीर। जातीय सलोख्याला बाधा पोहोचू नये पत्रामध्ये उल्लेख। मराठा आरक्षणासाठी सरकारला सद्बुद्धी मिळावी यासाठी परभणीमध्ये मराठा समाजाचं आंदोलन। मराठा समाजाकडून भजन आणि कीर्तन। संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर बोलणाऱ्या खासदारांचं निलंबन करणं योग्य नाही। काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया। कभी देश के इतिहास में ऐसा नहीं हुआ था कि आप किसी को बोलने ही नहीं देते हो। संसद की सुरक्षा इतना गंभीर मामला है, उसके होते हुए एमपीज को आप इतने सस्पेंड कर दे तो ये उचित नहीं है। गलत, एक प्रेसिडेंस गलत हो रहा है। मुख्यमंत्री शिंदे रेशमासारखे चमकले। महाराष्ट्राचं अष्टपैलू नेतृत्व म्हणून शिंदे पुढे आली। आमदार संजय गायकवाड यांच्याकडून मुख्यमंत्री शिंदेंच्या कामाचं कौतुक। मंत्री मंगलप्रभात लोढांकडून राहुल गांधी आणि कल्याण बॅनर्जी यांच्या विरोधात काळाचौकी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार। कायदेशीर कारवाई करण्याची मागणी। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची मिमिक्री केल्यामुळे तक्रार दाखल। नाशिकमध्ये भाजपकडून राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन। उपराष्ट्रपतींची नक्कल केल्याप्रकरणी इंडिया आघाडीनं माफी मागावी, भाजपची मागणी। रत्नागिरीमध्ये उपराष्ट्रपतींची मिमिक्री केल्याप्रकरणी भाजपचं आंदोलन। मिमिक्री करणाऱ्या खासदारांच्या विरोधात भाजपची निदर्शनं। सांगलीमध्ये भाजपची राहुल गांधी आणि बॅनर्जींच्या विरोधामध्ये निदर्शनं। उपराष्ट्रपतींची मिमिक्री केल्यामुळे भाजप आक्रमक। कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। पुण्याच्या सासवडमध्ये शरद पवार गटाकडून केंद्र सरकारचा निषेध। विरोधी पक्षांच्या खासदारांचं निलंबन केल्याच्या निषेधार्थ घोषणाबाजी। सरकारला प्रश्न विचारल्यानं खासदारांचं निलंबन। खासदारांना निलंबित करणं ही चांगली गोष्ट आहे का? शरद पवारांचा सवाल। संसदेचं कामकाज चालावं असं सरकारला वाटत नाही। विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांची टीका। संसदेमध्ये नाही तर मग कुठे बोलणार? खरगेंचा सरकारला सवाल। कुस्तीपटू साक्षी मलिकची निवृत्तीची घोषणा। ब्रजभूषण सिंहांचे निकटवर्तीय संजय सिंह भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष झाल्यानंतर साक्षी मलिकचा निर्णय। कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांसह खासदार हेमंत गोडसे यांनी घेतली ग्राहक संरक्षण सचिवांची भेट। पुढील आठवड्यामध्ये कांदा निर्यातीवर निर्णय घेण्याचं सचिव रोहित कुमार सिंह यांचे शिष्टमंडळाला आश्वासन। पुण्यामधील प्रसिद्ध भीमथडी यात्रेचा शुभारंभ। रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार यांच्याकडून यात्रेचं आयोजन। सोमवारी शरद पवार यात्रेला भेट देणार। धुळ्यामधील चिपठाणे साळवे क्रांती स्मारक येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचं आत्मक्लेश आंदोलन। स्थानिक आमदार जयकुमार रावल यांनी सत्तेचा दुरुपयोग करून दाखल केल्याचा आरोप।